जय जवान जय किसान. शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांना एक मेसेज यायला सुरुवात झाली आहे. नेमका हा मेसेज कशाचा आहे, कर्जमाफीचा आहे का कशाचा आहे, यासाठी शेतकरी गोंधळात पडलेले आहेत. आपला फार्मर आय डी आपल्या 7/12 अधिकार अभिलेख सोबत यशस्वीरित्या पडताळणी व्हेरीफाय करण्यात आला आहे. अशा प्रकारचा मेसेज शेतकरी बांधवांना यायला सुरुवात झाली आहे. याचा नेमका अर्थ काय आहे, या संदर्भामध्ये थोडक्यात अपडेट घेणार आहोत. संपूर्ण भारतामध्ये किसान कार्ड, फार्मर आय डी, ॲग्रिस्टॅग योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांचे ई-पीक पाहणी लिंक करणे, आधार कार्ड लिंक करणे, राज्यामधील क्षेत्र फार्मर आय डीला लिंक करणे, कृषी विभागाच्या सर्व योजना या फार्मर आय डीशी जोडल्या जात आहेत. शेतकरी बांधवांनो, फार्मर आय डीच्या माध्यमातून अचूक क्षेत्र नोंदवणे. आता काही शेतकऱ्यांचे क्षेत्र जुळलेले नव्हते, ते फार्मर आय डीच्या माध्यमातून सामायिक क्षेत्र असो याची पडताळणी आता सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात फार्मर आय डी काढण्यास सांगितली. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा टप्पा हा पडताळणीचा व्हेरिफिकेशनचा आहे. भूमी अभिलेख साईटवर फार्मर आय डीचा क्षेत्र मॅच होत आहे का? मॅच होत असेल तर संबंधित शेतकऱ्यांना ओके म्हणून मेसेज पाठविण्यात येत आहे. याचा उद्देश हाच आहे की आपलं क्षेत्र फार्मर आय डीशी लिंक करण्यात आलं आहे, आपली पडताळणी पूर्ण केलेली आहे, असाच एक मेसेज शेतकरी बांधवांना पाठवायचं आहे. या संदर्भामध्ये हा मेसेज शेतकरी बांधवांना येत आहे. पीक विमा असो, पीक कर्ज असो किंवा कृषी विभागाच्या विविध योजना असो, ज्या सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवासाठी राबविण्यात येत आहे, सरकारला पारदर्शक काम करता यावे यासाठी या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी बांधवांनो, हा मेसेज आल्यामुळे काही शेतकरी बांधव गोंधळून जात आहेत, कारण की हा मेसेज सर्वांना येणार आहे. या मेसेजच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगायचं आहे, आपलं जे क्षेत्र आहे फार्मर आय डीशी लिंक करण्यात आलेलं आहे. आता हा मेसेज सर्व शेतकरी बांधवांना येणार आहे. ज्यावेळी आपण फार्मर आय डी नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला या प्रकारचा मेसेज येणार आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. फार्मर आय डीविषयी अशाच नवनवीन शेतकरी योजनासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.